आठवडाभर टिकणारी, तोंडाला चव आणणारी, चटपटीत, आंबट गोड, चटकदार अशी कच्च्या कैरीची ही रेसिपी जर एकदा बघितली आणि बनवून खाल्ली ना, तर नेहमीच अशीच ही बनवून खावीशी वाटेल. चवीला इतकी भारी लागते. भाजी नसली तरी तुम्ही याबरोबर खाऊ शकता. चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला अप्रतिम लागते. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी घेतलेले आहेत कैऱ्या. तर 2 कैऱ्या घेतल्या आहेत, पण मी 2 कैऱ्या वापरणार नाही. बघूया आपण एक कैरीमध्ये किती फोडी होतात. कैरी चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढचं असं हे देठ कापून टाकायचं. कैरी मी आधीच धुवून घेतलेली होती. आता याचं वरचं साल काढून टाकूया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता कैरीचे 2 भाग करून घेऊया आणि यामधला जो गर आहे ना, बी आहे, ती या पद्धतीने काढून टाकूया. हे बघा, कोवळी कैरी असेल तर तो गर आहे तो पटकन निघतो. हे बघा, या पद्धतीने. सध्या कैरीचा सीझन चालू आहे. बाजारात कैऱ्या आल्या की बरेच पदार्थ कैरीचे बनवले जातात. तर ही रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता या पद्धतीने आपल्याला कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. हे बघा, मीडियम आकारामध्ये मी या फोडी करून घेते. एक कैरीची हे बघा एवढ्या फोडी झालेल्या आहेत. दुसरी कैरीसुद्धा मी अशी चिरून घेते. आपण हा जो पदार्थ बनवतोय ना, तो फ्रीजमध्ये ठेवला तर 8 ते 10 दिवस आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही. हे बघा, मी दोन्ही कैऱ्या कापलेल्या आहेत आणि याच्या एवढ्या फोडी झालेल्या आहेत. आता ह्या फोडी आहेत त्या एका वाटीने मापून घेऊया. हे बघा, 1 वाटी भरून या कैरीच्या फोडी तयार झालेल्या आहेत. यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये तेल थोडंसं जास्तच असतं. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं. यानंतर हिंग पावडर घालायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि मोहरी आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतरच हे बाकीचे पदार्थ घालायचे. अर्धा चमचा मी इथे घातला आहे ओवा, 1 चमचा कलोंजी सीड्स आणि 10 ते 12 मेथीचे दाणे घालायचे. आधी घालायचे नाही, नाहीतर हा पदार्थ आहे तो कडू होईल. यानंतर फोडणी चांगली तडतडली, मस्त सुगंध यायला लागल्यावर कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. हे बघा, आपण मस्त चटपटीत, चटकदार, आंबट गोड अशी कैरीची लोणजी बनवतोय. तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून मला नक्की सांगा. आता झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं याला वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. कैरी बघा 50% शिजलेली आहे. आता इथे मी 1 चमचा बडीशेप घातलेली आहे. फोडणीत घालायची माझी राहून गेली, तर तुम्ही मोहरी जिरं घातलं ना, त्यावेळेला ही 1 चमचा बडीशेप घाला. नक्की याचा वापर करा, यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. आता काही मसाले घालूया. मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मसाले घालायचे. हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, 1 चमचा मीठ घातलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे. काळं मीठचा वापरसुद्धा नक्की करा, यामुळे सुद्धा वेगळी एक चव येते. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे साहित्य घातले आहे ना, ते पंचफोरन याला म्हणतात. फोडणीमध्ये जे घातलेलं आहे बिहारी स्टाईल, खास करून हा पदार्थ बिहारमध्ये बनवला जातो आणि हा पंचफोरन म्हणजे हे फोडणीमध्ये घातलेले पदार्थ यामध्ये घातले जातात. आता जेवढी कैरी घेतली होती ना, त्याचा अर्धा म्हणजे 1 वाटी कैरीला अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे चिरून, तो घातला आहे आणि 1 वाटी पाणी घातलं आहे. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक चांगली उकळी काढून घ्यायची. मंडळी, तुम्ही ही लोणची बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चांगली याला उकळी आल्यानंतर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनटं चांगली वाफ काढून घेऊया. 3 ते 4 मिनटं वाफ काढून घेतली आहे. आधी आपण 50% शिजवलेली होती कैरी. पुन्हा ही 2 ते 3 मिनटामध्ये छान अशी शिजून तयार होते. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चेक करूया आता कैरी चांगली शिजली काय. आपण या कैरीचे आहेत ते पातळ तुकडे केल्यामुळे कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही. फोकने किंवा चमच्याने चेक करायचं. तुम्ही पाहू शकता कैरी मस्त अशी मऊसूत झालेली आहे. कैरीची लोणची छान अशी बनवून तयार झालेली आहे. आता ही पातळ दिसते, पण जसजशी ही थंड होणार ना, तसतशी ही घट्ट होत जाते. शिवाय फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून घट्ट होते. यासाठी जास्त घट्ट करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता मगाशी एकदम पातळ होतं, पण हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट झालेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं याला अजून घट्टपणा येतो. मस्त असा रंग आलेला आहे. मस्त चटपटीत, चटकदार, आंबट गोड अशी कैरीची लोणची तयार झालेली आहे.
आता ही पूर्णपणे थंड केलेली आहे. थंड करूनच आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा दुसऱ्या तुमच्याकडे कुठली बरणी असेल त्यामध्ये भरून ठेवायची आहे. फ्रीजमध्ये ठेवायची. 8 ते 10 दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही. चपातीबरोबर किंवा तुम्ही एखादा पराठा बनवला ना, त्या पराठ्याबरोबर खायला अप्रतिम लागते. भाजी नसेल तरी देखील तुम्ही यासोबत खाऊ शकता. खायला खूपच छान लागते मंडळी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.